महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा जो परफॉर्मन्स राहिला तो तर आपण सगळ्यांनी बघितला, पण विधानसभा निवडणुका ह्याचं नॅरेटिव्हच कम्प्लिटली वेगळं असतं. आणि खूप चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडीचं तेच नॅरेटिव्ह अजूनही महाराष्ट्रामध्ये आहे का? कारण लोकसभेनंतर सरकारने एकामागून एक योजना आणल्या महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने. त्या योजनांमध्ये कालच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स केलेले आहेत. आणि ह्याच्यानंतर आता महाविकास आघाडीकडे काय ऑप्शन्स उरले? ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा परफॉर्मन्स राहिला त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकते का? याही वेळेस एनसीपी वर्सेस एनसीपी संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. कशा पद्धतीचं वातावरण बघतायत? आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वर्किंग प्रेसिडेंट कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे. सुप्रियाताई, खूप धन्यवाद, तुम्ही मुंबई तकशी बोलताय त्याच्याबद्दल. सगळ्यात आधी हेच आहे की तुम्ही कसं बघताय, कारण लोकसभेमध्ये सगळे क्लूलेस होते एका पद्धतीने, म्हणजे कळतच नव्हतं की नक्की कोण कुठे आहे, कोणाचं चिन्ह काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. आता थोडं सेटल झालंय महाराष्ट्रामध्ये, कोणाची किती ताकद आहे, कोणाकडे कोण उभे आहेत हे आता साधारण लक्षात आलेलं आहे. आता तुम्ही कसं बघता या इलेक्शन्सकडे? मला विचाराल तर मागच्या इलेक्शनमध्ये परिस्थिती म्हणजे आमच्याकडून काही अपेक्षाच नव्हत्या कोणाच्या. मला आठवतं आहे की आम्ही किती सीट लढणार, कोण लढणार, कॅन्डिडेट मिळणार का नाही, म्हणजे पक्ष आणि चिन्ह तर नव्हताच, त्याच्यानंतर कॅन्डिडेट पण मिळतील का नाही असे आमच्यावर या नजरेने लोक आमच्याकडे बघत होते. आणि त्यावेळेस अबकी बार 400 पार हे तर ठरलंच होतं, म्हणजे आमची डिपॉझिट राहतील का नाही अशा परिस्थितीत केंद्र सरकार आमच्याशी वागत होतं. आणि त्याच्यामुळे त्या काळात मला आठवते अमोल कोल्हे आणि मी एकामेकाला म्हणायचो की काय चिन्हावर लढूया. मग अमोल दादा मला चिडवायचे, तुम्ही का बशीवर लढा. म्हणलं तुम्ही काय लढणार? मग ते म्हणायचे मी असं करतो, मी पंखा घेतो, मी रिक्षा घेतो, असं. कारण का न पक्ष होता न चिन्ह होतं, काहीच नव्हतं, अपक्ष म्हणूनच अपक्ष म्हणूनच, ते दुसरा काही मार्गच नव्हता त्यावेळेस. आणि मग आम्हाला असं वाटलं की जितेंगे या हारेंगे छोडो या लढेंगे जरूर, म्हणजे ती लढाई फक्त होती, जिंकणार का हारणारे आमच्या मनातही नव्हतं. जे होईल ते होईल, देखा जाएगा, अशा पद्धतीने आम्ही लढलो. आणि 10 पैकी 8 येतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे तो एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने तेव्हा दिला. ना सर्वे म्हणत होता, ना लोकांमध्ये ती दिसत होतं. त्याच्यामुळे विधानसभेचा रिझल्ट काय होईल ह्याच्यावर कशावरच माझा विश्वास नाही. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा बघू, कारण का लोक फार हुशार आहेत असल्या बाबतीत महाराष्ट्रात. पण तरी ना एक वातावरण आपल्याला नंतर बघायला मिळत होतं. म्हणजे तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी प्रचाराला गेलात, आम्ही सुद्धा फिरत होतो. हळूहळू ते वातावरण बिल्टअप होत गेलं. म्हणजे जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये ते वातावरण पीकला पोहोचलं महाराष्ट्रामध्ये. तसं तुम्ही पण बघितलं असेल ना, कारण तुम्ही आता रिलेंटलेसली फिरताय सगळ्या ठिकाणी. पवारसाहेब फिरतायत, तुमच्या पक्षाचे लोक फिरतायत, आणि तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने यावेळेस तर लाईन लागली आहे. तिकीट गर्दी वगैरे दिसते आम्हाला की अनेक जण लाईन लागले असं म्हणू नका. समरजित घाटगे आले, त्यावेळेस कोणी यायला तयार नव्हतं, आता म्हणतात की घ्या म्हणून. आता चॉईस डिफिकल्ट झाली आहे का त्याच्यासाठी? एक तर इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव अर्थातच. पण महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्या दाखवला त्याचं दडपण माझ्यावर आहे अर्थातच. कारण ज्या संघर्षातून आम्ही सगळे निवडून आलो आहे त्याच्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्याचं दडपण जबाबदारीचं नेहमीच असतं, कारण लोकांच्या अपेक्षा नुसत्या नसतात, आपण त्या अपेक्षेला पात्र ठरू का नाही. कारण का लोकांनी सगळ्यात मोठं माझं नेहमी म्हणणं असतं की एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल, पण विश्वास कमी होता कामा नये. आणि जो विश्वास लोकांनी आमच्यावर ह्या काळात दाखवला आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या जास्त आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आज जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे. आणि दुर्दैव आहे की म्हणजे हा देवेंद्र फडणवीसांचा लाडका शब्द आहे नॅरेटिव्ह. राजकारण फक्त काय नॅरेटिव्ह वगैरेवर नसतो, हे वास्तवता आहे. नॅरेटिव्ज वगैरे त्या चॅनल्समध्ये वगैरे ठीक वाटतं, पण ते तुमचं काम आहे, हे आमचं काम नाही. आमचं काम पॉलिसी मेकिंग आहे. ह्या राज्यामध्ये प्रत्येक आत्ता जे सत्तेमध्ये ते विसरून गेलेले आहेत, ते स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे नाही गेलेले, हे त्याची जाणीवच त्यांना राहिली नाही. प्रत्येकजण आपल्या आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED, पक्ष फोडा ह्या सगळ्यामध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना सिरियस पॉलिसी मेकिंगसाठी वेळ आहे का नाही हा प्रश्नच मला पडला या सरकारबद्दल. अनेक निर्णय त्यांनी घेतले, ज्या प्रत्येक निर्णयाला फायनान्स मिनिस्टरनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, मंत्रालयाने ऑब्जेक्शन घेतलं आहे, आणि ते ओव्हररूल केलेलं आहे कॅबिनेटने. कॅबिनेटमधल्या रोज भांडणं गोष्टी बाहेर रोज येत होत्या. त्यामुळे एक सबस्टॅन्शियल पॉलिसी गेल्या 2-2.5 वर्षात मग आधीच्या सरकारने नाही काय केलं. त्या कॅबिनेट मला गंमत वाटते
त्या कॅबिनेटमध्ये अनेक लोक आहेत जे 10 वर्ष आहेत, पहिली 5 वर्ष, मग 2.5 वर्ष, आणि मग आत्ताची 2.5 वर्ष. तुम्ही त्या आधीच्या सरकारमध्ये 7.5 वर्ष होता, तेव्हा का नाही बोलला? म्हणजे स्वतःवरच तुम्ही टीका करताय, ह्याची जाणीवच नाही आहे त्यांना. किंवा आधीच्या सरकारमध्ये मग 5 वर्ष तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, मग तुम्ही काय करत होता त्या कॅबिनेटमध्ये? आम्ही नव्हतो, तुम्ही होता, मग तुम्ही का नाही केलं? म्हणजे सिलेक्टिव्ह ॲम्निशिया जो या सरकारला आहे ना, तो अतिशय दुर्दैवी, आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. नाही, पण तरी सुद्धा कसं आहे ना, की तुम्ही जे म्हणताय ते सरकारमध्ये गेल्यानंतर किंवा निवडून गेल्यानंतर लॉ मेकरने काय केलं पाहिजे, आमदार खासदार, ह्याच्यासाठीच ते इलेक्शन असतं बरोबर ना. ना. पण सामान्य लोकांना कुठे या गोष्टी लक्षात येतात? तुम्हाला असं वाटतं की त्यांना एवढी जाणीव असते? सामान्य माणसाला, तुम्हाला आणि त्यांच्या मला, दृष्टीने सपोज एखाद्या महिलेच्या अकाउंटमध्ये 7,500 रुपये येत असतील आणि तुम्हाला आर्थिक परिस्थिती माहिती आहे अनेक ह्याच्यातली, आणि जर 7,500 रुपये एका महिन्यात अचानक आले तर डोळेच दिपून जातात ना एकदम, की 7,500 आले. घरात काम करणाऱ्या, भांडी धुणी करणाऱ्या बाईलाच 1,500 रुपये वगैरे मिळतात. एक घर तिचं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मिळतं. तर ह्याच्यामुळे फरक पडत नाही इलेक्शनमध्ये? कारण आता तुमच्याकडनं पण तेच प्रॉमिसेस. तेलंगणामध्ये ह्याच्याहून जास्त प्रॉमिसेस दिले होते. BRS काय झालं तिथे? त्यामुळे फक्त माननीय, मी अतिशय विनम्रपणे म्हणते की हा शब्द माझा नाहीये, हा शब्द माननीय प्रधानमंत्र्यांचा आहे. प्रधानमंत्री रेवडी म्हणले होते, आठवत असेल तुम्हाला. त्याच्यामुळे सोशल मीडिया सेक्टरच्या ज्या स्कीम्स असतात त्याला मी रेवडी समजत नाही, तो मी त्यांचा अधिकार समजते. जेव्हा संजय गांधी निराधार योजना आम्ही काढली होती तेव्हा मी घराघरामध्ये जाऊन निराधारांना सांगितलं नव्हतं, हे बघा आम्ही तुमच्यावर उपकार करतोय. कोणी कोणावर उपकार करत नाही. ह्यांना बहिणी लोकसभेला प्रिय नव्हता हे माझ्यापेक्षा दुसरं कोणालाच माहिती नाही. लोकसभेनंतर जो दणका यांना बसला ना, तेव्हा त्यांना बहिणी प्रिय झाल्या. तुम्ही राजकीय अपोनंट बहीण आहात. राजकीय ऑपोनंट फरक आहे ना त्या नाही कसं, अरे नातं काय फक्त पैशानीच जमतं का? मग त्यांची जर नाती फक्त मतदार म्हणून बहिणींची असतील तर मग ते आणखीन घातक आहे. इट इज मोर डेंजरस. मग जी रक्ताची पण नाती यांना जपता आली नाही आणि फक्त व्यवहारच बघतात, मग तर या सरकारला तर लवकरच हद्दपार करायला पाहिजे. पण याचा इम्पॅक्ट होईल असं वाटतं तुम्हाला? बघा, प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी इम्पॅक्ट असतोच, काही वादच नाही. पण त्याचबरोबर अनेक बाकीच्याही गोष्टी आहेत. म्हणजे जी घटना बदलापूरला झाली किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात महिला सुरक्षितता, हा विषय अतिशय गंभीर झालेला आहे. आणि मी गेल्यावर, आणि तुमच्याच चॅनलवर मी अनेक इंटरव्ह्यूज पाहिलेत ज्याच्यात महिला म्हणतात की महागाई एक तर प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे तेलाच्या डब्याबद्दल म्हणतात 1,500 रुपये येतात आणि 2,200 रुपयाचा तेलाचा डब्बा एक, आणि 2,000 रुपये आम्ही देतो, पण तुम्ही महिला सुरक्षिततेचा विषय घ्या. त्याच्यामुळे हे विषय अर्थातच महत्त्वाचे राहतीलच. पण आत्ता जे कॉन्ट्रडिक्शन मी या सरकारमध्ये बघते, म्हणजे मी त्यांच्यासारखी भाषणं करत नाही आणि मी वास्तव ते जगते, कारण का माझ्याही क्रेडिबिलिटीचा विषय. त्याच्यामुळे 70 साल में कुछ नहीं हुआ वगैरे असं मी बोलत नाही. पण ह्या जसं आमच्याकडे सीट शेअरिंग तसं त्यांच्याकडे झाले. बंडखोर दोन्ही बाजूला डेटा दाखवतं की ऑलमोस्ट मोठा मोठा सामान आहे, एखादा पुढे मागे असेल. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स दोन्हीकडे आहेत. पण आमच्या बाबतीत एक +2 आहेत. आम्ही सिलेक्टिव्हली प्रचार करत नाही. आम्ही 100% आमच्या सगळ्या 288 कॅन्डिडेट्सचा प्रचार करतो. मला कळलं नाही, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे मला असं म्हणायचं की मी काल तुमच्याच चॅनलवर असं पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सांगितलं की ते अजित पवार आणि शिंदेच्या एक कॅन्डिडेटचा प्रचार करणार नाही. आता जर ते तुमचेच कॅन्डिडेट आहेत तर सिलेक्टिव्हली, हे काय किंडर गार्डन नाही आहे की तुझा लॉलीपॉप आणि माझा लॉलीपॉप, तू आज जॅम सँडविच आणला आणि मी चट्टी सँडविच आला, असं होत नाही ना. दिस इज सिरियस, दिस इज पॉलिटिक्स, हे राज्याचं इलेक्शन आहे. त्यामुळे नक्की त्यांची युती आहे का नाही आहे, सिलेक्टिव्हली युती कशी होऊ शकते. त्यानंतर सिलेक्टिव्हली त्यांच्या मित्रपक्ष आहे का नाही ते मला माहिती नाही. कधीतरी एकत्र असतात, कधी वेगळे असतात. त्यांच्या 2 सीटला हे पाठिंबा देणार, बाकी ती वेळेला. हो, राज ठाकरेंच्याच मला वाटतं ते काल बीजेपी वाले बोलत होते की काही सीट्सला आम्ही सपोर्ट करणार, काही नाही. आणि दादर माहीमच्या सीटवरती शिंदे मागे घ्यायला तयार नाही. आता असं कसं होऊ शकतं? जेव्हा तुम्ही एखादी आघाडी किंवा युती करता त्याचं फुल कमिटमेंट असलं पाहिजे ना. सिलेक्टिव्हली, म्हणजे काल मी प्रफुल्ल पटेल यांचा तुमच्या चॅनल बघितलं की आम्ही ताकदीने लढणार. मग प्रफुल्ल पटेल बीजेपीच्या सगळ्या आमदारांसाठी किंवा उमेदवारांसाठी प्रचार करणार का, याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. कारण का भारतीय जनता पक्ष सगळ्या अजित पवारांच्या कॅन्डिडेटसाठी प्रचार करणार नाही असं भारतीय जनता पक्ष, अशी कशी युती असू शकते? म्हणजे हे किती नॉन सिरियस, टेकन फॉर ग्रांटेड आहे. पण तरी किती वाईट आहे मला सांगा. पण तरी सुद्धा कसं आहे ना, तुमचा एक कॉमन गोल होता लोकसभेमध्ये. कारण
यू वेर हिट NCP ॲज अ पार्टी, तुम्हाला त्यांनी हिट केलं होतं, तुम्हाला तोडलं होतं मध्ये. शिवसेनेबरोबर पण तीच गोष्ट झालेली होती उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये, आणि एक स्ट्रॉंग सेंटिमेंट्स त्या पद्धतीचे होते की अशा पद्धतीने कसं काय होऊ शकतं की तुम्ही पक्षाचं नाव आणि चिन्हच दुसरीकडे, हे तुम्ही तुमचा प्रचार होता त्यावेळेस, आणि त्याच्यातनं आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये लढायचं आहे, अशा पद्धतीची एक जिद्द तुम्ही दाखवायचा प्रयत्न करत होता आणि काँग्रेस तुमच्याबरोबर त्याच्यामध्ये सामील झाला. ज्यावेळेस अशी परिस्थिती असते जेव्हा तुमचा एक कॉमन एनिमी किंवा कॉमन गोल असतो, त्यावेळेस कमीत कमी तुमच्यामध्ये आपापसामध्ये वादावादी होऊ नये असं एक सामान्य कार्यकर्त्यांची, तुमच्या मतदारांची, की ज्यांनी लोकसभेमध्ये सगळ्या परिस्थितीच्या पलीकडे, म्हणजे आता तुम्हाला मतदान केलं तर ती अपेक्षा तुमच्याकडनं पूर्ण व्हायला पाहिजे होती विधानसभेमध्ये, असं नाही का वाटत? थोडं अजून जबाबदारीने सीट वाटप करणं, स्टेटमेंट्स करणं, अनेक गोष्टींचं फायनलायझेशन करणं, हे तुमच्या तिघांच्याकडनं होणं जास्त आवश्यक होतं असं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की नक्कीच झालं. म्हणजे त्यामध्ये एखाद्या कसं ॲस्पिरेशनल असते, एक तर लोकसभेचं आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये खूप फरक असतो एक तर, आणि दुसरी गोष्ट ताकदीने आम्ही दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आजही लढणार आहोत का? 2000% लढणार आहोत. आमच्या 3 महिने झाले म्हणून आमचा अन्याय नाही कमी झालेला आमच्यावर. आजही आमचं पक्ष आणि आमचं चिन्ह हे त्यांनी नेलेलं आहे का? हो, नेलेलं आहे. नाही, पण लोकांना वाटतंच ना, जेव्हा आम्ही भाषणं करतो तेव्हा अनेक वेळा लोक आम्हाला सांगतात की ताई महागाई झालेली आहे, 1500 रुपये दिलेत पण तेलाचा भाव 2200 रुपये झालेला आहे, आमच्या सोयाबीनला भाव नाही, आमच्या कपासाला भाव नाही, दुधाला भाव नाही, या सरकारने सांगितलं आम्ही 5 रुपये दुधाला देऊ, तशी परिस्थिती झालेली नाही. आज बदलापूरची जेव्हा घटना होते तेव्हा देवेंद्रजींचा जेव्हा बंदुकीचा फोटो, बदलापूर म्हणून बॅनर्स लागतात, अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. त्यामुळे आज मला विचाराल तर महाराष्ट्राच्या राजकारणात इतका विस्कळीतपणा, आणि तो पण सत्ताधाऱ्यांकडून, हा महाराष्ट्राने कधीच अनुभवला नाही, आणि माझ्या त्याच्या आधीच्या वाचनातही कधी आलेला नाही. पण लोक पण बघतायत ना की स्थिर सरकार पाहिजे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे कुठल्याही आघाडीचं किंवा युतीचं सरकार आलं तरी सुद्धा 3 पक्ष त्याच्यामध्ये असणार आहे. तर तुम्ही हे कसं इन्शुअर करताय सांगताना की जे या 3 पक्षांमध्ये झालं ते आमच्या 3 पक्षांमध्ये होणार नाही? कारण आम्ही एकत्र आधी काम करून दाखवलंय. म्हणजे ह्यांची 2.5 वर्ष आणि आमची 2.5 वर्ष, याची तुलना कोणीही करावी. आमच्या कामाच्या बाबतीत काही म्हणजे आत्ता ज्या कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, म्हणजे तुम्ही बघता रोज त्यांच्या कॅबिनेटमध्ये रोज वाद व्हायचे, एखादा कॅबिनेट सोडून चिडून जायचा, असं नाही झालेलं आमच्या काळात कधीच. आणि उद्धवजींनी एक अतिशय प्रामाणिक आणि जो मनाला भावणारा असा मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी जे काम केलं, प्रत्येक वेळीस त्यांचं जेव्हा लाईव्ह व्हायचं तेव्हा प्रत्येक घरातल्या गृहिणीला वाटायचं की आपला मोठा भाऊ बोलतोय. किंवा कोविडमध्ये केलेलं महाविकास आघाडीचं काम, आणि त्यानंतर ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीने, म्हणजे आज अदृश्य शक्ती 3ही पक्ष चालवते, म्हणजे 3ही पक्षाची तिकीटं ही दिल्लीवरनंच येतात. म्हणजे मला आश्चर्य आणि गंमत अशी वाटते, त्यांचे कॅन्डिडेट पण तेच ठरवतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कॅन्डिडेट 3ही पक्षात आहेत. नाही, पण असं सगळीकडे नाही झालं ना. आमच्याकडे नाही झालं. नाही, पण आता नवाब मलिकांचं बघा ना, त्यांनी काय सांगितलं की नवाब मलिकांना भाजपने सांगितलं की तिकीट देऊ नका. अजित पवार म्हणाले की नाही हे आमचे कॅन्डिडेट, आणि त्यांनी नवाब मलिकना तिकडे उतरवलं. आत्ताच नवाब मलिक आमच्याकडे येऊन गेले, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवारांनी माझ्यावरती वैयक्तिक खूप उपकार केले, त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणं माझं कर्तव्य आहे. आणि त्या पद्धतीने भाजपचा विरोध असताना सुद्धा त्यांनी NCPचं तिकीट. वैयक्तिक उपकार आणि ह्याची भाषा तर माझ्याशी करूच नका, कारण का मी तोंड उघडलं ना तर खूप लोकांना त्रास होईल. आणि फॉर्च्युनेटली माझं पोट खूप मोठं आहे, आणि अदृश्य शक्तीने कोणावर काय काय केलं आहे हे घात मी तर कधीच वाकले नसते. अदृश्य शक्तीने किती मला त्रास दिला असता ना, तुम्ही लढले असते. आणि हे जे महाराष्ट्राची स्वाभिमानाची भाषा आहे ना, मोडेन पण वाकणार नाही, त्याला ताकद लागते. त्याला फक्त माईकवर बोलून होत नाही, ते कृतीमधून दाखवावं लागतं. त्याच्यामुळे आज अदृश्य शक्तीच्या समोर जे जे हे उपकार झालेत ना, ते काय प्रेमाचे उपकार नाही आहेत, ते आईसचे उपकार आहेत. नाही, पण त्याला नंतर बाहेर आले, ते म्हणाले की मी सांगू शकत नाही, पण माझ्यावरती नाही, पण मला प्रश्न भारतीय जनता पक्ष विचारलं होतं त्यांना की तुम्ही पण त्यांना भेटायला गेला होता. मी तर सगळ्यांना जेलमध्ये पण मला काही कमीपणा वाटत नाही. तर असं काय की ते त्यांच्यावर गेले, पण तेच म्हटलं ना की तिकडे त्यांनी अजित पवार म्हणाले की नाही आम्ही आमच्या पक्षाचा हे आहे, तिकडे भाजपचा विरोध असेल पण ती पण मग मी तुम्हाला अजून 50 पैकी 10 सीट दाखवते जिथे अर्थातच इधर अजित पवारांकडे कॅन्डिडेट नव्हते, किंवा असताना अजित पवारचे कॅन्डिडेट असताना भारतीय जनता पक्षांनी तिथे स्वतःचे कॅन्डिडेट बसवलेत प्रवेश घेऊन अजित पवारांच्या चिन्हावर. त्याचं काय लॉजिक?
त्याच्यामुळे सगळीच तिकीटं जर भारतीय जनता पक्षच बसवणार असेल त्यांच्या सोयीप्रमाणे, तर मग 3 पक्ष कशाला चालवते. पण तुम्ही आता म्हणजे अनेक गोष्टी फर्स्ट आहेत तुमच्यासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून. गेल्या वेळेस पण मी तुम्हाला हे विचारलं होतं की गेल्या लोकसभेच्या वेळेस तुम्ही म्हणाल की पहिल्यांदाच मी असं लढते की जिथे मी ज्यांच्यावरती विश्वास टाकला होता ते लोक माझ्याबरोबर नाही आहे. एका पद्धतीने तुम्ही ऑन युअर ओन तिकडे लोकसभेला तुम्ही लढत होता. तुम्ही विधानसभेत कधी फारसा इंटरेस्ट नव्हता घेतला पूर्वी प्रचारासाठी वगैरे. गरजच कधी गरज नव्हती. नव्हती जयंतराव, अजित पवार सगळंच बघायचे, सगळेच भुजबळ साहेब तेच सगळं बघायचे. यावेळेस तुम्ही विधानसभेमध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट घेतला असं दिसतंय. काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे तुम्ही ज्यावेळेस राज्यामध्ये येऊन आता काम करताय किंवा मी आधी मतदारसंघात राज्यात काम करत ते बरोबर आहे, पण इलेक्शन म्हणून, इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून, प्रचार म्हणून एखादी जबाबदारी आणि नैतिकता, एखाद्या गोष्टीची आपण जबाबदारी घेतली तर ती पूर्णत्वावरच न्यायची, हा माझा स्वभाव आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात आज जो अन्याय महाराष्ट्रावर होतोय ना, तो जर आम्ही सहन केला तर मग मी महाराष्ट्राच्या काळ्या मातीशी गद्दारी केली याचा अर्थ होतो. मी काळ्या मातीशी इमान राखणारी मुलगी आहे. माझी जी ओळख आहे या काळ्या मातीशी आहे. आणि महाराष्ट्रावर कोणीही जर अन्याय केला तर सगळेच हाजी हाजी म्हणायला लागले तर कसं चालेल. कोणीतरी सत्यासाठी लढलं पाहिजे. त्याची किंमत खूप असते, मोठी किंमत असते, पण ती मोजायची तयारी आणि ताकद ही माझ्यात आहे. विधानसभा जिंकणं किती महत्वाचं आहे? किती महत्वाचं? प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जिंकण्या आणि हारण्यासाठी नसते. महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी नाही. सत्तेमध्ये येणं हे किती महत्वाचं आहे? कुठल्याही पक्षाला चांगल्या कामासाठी सत्ता हे काय आहे? सत्ता इज अ टूल. याचा गैरवापर, सत्ता काही बेलसाठी टूल नाही आहे की मी सत्तेत आले तर तुम्हाला बेल देऊ शकते, मी सत्तेत आले तर तुम्हाला कुणाच्या तरी भ्रष्टाचाराची फाईल इलिगली दाखवू शकते. ह्याच्यासाठी सत्तेत यायचं नसतं. सत्तेत यायचं असतं की तुम्ही जेव्हा तुमच्या घराच्या बाहेर पडता तुम्हाला मनाला समाधान वाटलं पाहिजे की माझी मुलगी, माझा मुलगा, माझा बायको कुठेही गावात फिरले तर ते सुरक्षित आहे. आज माझ्या पगारामध्ये माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांची फी, माझ्या मुलांची आरोग्य सेवा, माझ्या घराच्या जे बजेट आहे त्या चौकटीत माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हे झालं पाहिजे. माझी मुलं जेव्हा शाळा कॉलेजमध्ये जातात ती चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरनी वेळेत जातात. माझी मुलं 2-2 तास बसमध्ये बसत नाही. ही पॉलिसी. मग आज आपण एका ग्लोबल इकॉनॉमीमध्ये काम करतो. या राज्यामध्ये चांगले इन्व्हेस्टमेंट्स आल्या पाहिजेत. तुमच्या मुलांना उच्च शिक्षण चांगल्या किमतीत मिळालं पाहिजे. उगाच काहीतरी फीज लावत खूप कॉम्प्लिकेटेड आहे ते. आणि पॉलिसी मेकिंग बरोबर पॉलिटिकल सर्व्हायव्हल सुद्धा एक प्रश्न आहेच ना त्याच्यामध्ये, राजकीय पक्षांसाठी, नेत्यांसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी. अरे सर्व्हायव्हल आमच्या वेळेस 1 वर्षापूर्वी आमचं चिन्ह पक्ष काही जागेवर नव्हतं. आहे ना, घेताय ना इंटरव्ह्यू माझा आज. त्यामुळे पॉलिटिक्समध्ये तुम्हाला तर माहिती आहे की राजकारण किती क्रुएल असतं. निवडून आलेल्याला ताबडतोब हे केलं जातं. म्हणजे हे तुम्ही आतापर्यंत अनेकदा बघितलं. इट्स अ फॅक्ट. त्याच्यामुळे त्याच्यासाठीच म्हणून तर सर्व्हायव्हल कुठेतरी सर्व्हायव्हल हे दुर्दैव आहे की लोकांना असं वाटतं आजकाल की सत्तेमध्ये बसणं हेच सर्व्हायव्हल. मी मगाशीच कोणाशी तरी बोलताना मधु दंडवतेंचं उत्तर देत होते. किती वर्ष सत्तेत राहिले ते, पण आजही महाराष्ट्राचा आणि भारताचा संसदपटू किंवा संसदेचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, सुवर्ण अक्षरात मधु दंडवतींचं नाव लिहिलं जाईल. त्यात तसा विचार आपण का नाही करत? माझं राजकारण कदाचित आयडियलिस्टिक असेल आजकालच्या जमान्यासाठी. थोडं पवार साहेबांपेक्षा वेगळं राजकारण आहे असं वाटतं. पवार साहेबांना नेहमी वाटायचं की सत्तेत जाऊन तुम्ही अनेक बदल घडवू शकता ना. त्याच्यामुळे त्यांनी सत्तेमध्ये राहणं बऱ्याचदा पसंत केलं. पण मग ते कधी आईसला आणि बेलचा विषय आलाच नाही. पॉलिटिकल फाईट, इट इज अ पॉलिटिकल फाईट. पण त्यांच्यावर आईसचे इश्यू आलेच नाही. त्यांना काही कॉम्प्रोमाइजेस आयुष्यात करावेच लागले नाही. ते स्वतःच्या हिमतीवर राजकारण केलं आणि ताकदीवर, कधी एकटे कधी काँग्रेस, ते लढत राहिले. त्यांनी स्वतःची नैतिकता कधी दुसऱ्याच्या घराला च्या उंबरठ्यावर ठेवली नाही. थोडंसं बारामतीची फाईट पुन्हा एकदा काय म्हणतात खूप इंटरेस्टिंग झाली. म्हणजे आम्हाला उमेदवार प्रत्येक वेळेस आम्हाला असं वाटतं की चला आता यावेळेस नॉर्मल असेल, पण ते कधी नॉर्मल होतच नाही. म्हणजे 2 लोकसभा इलेक्शनपासून आम्ही बघतोय की सुनेत्रा पवार आल्या, मग अजितदादा म्हणाले की चूक झाली, घरात नाही आणायला पाहिजे होता, पत्नीला तिकीट द्यायला नाही पाहिजे होतं, आणि आता युगेंद्र पवार तिकडे आलेले आहेत. हे प्रत्येक अशी पारिवारिक फाईट का तिकडे बघितली जाते? माझ्यासाठी ती लोकसभा पण पारिवारिक नव्हतीच. मी माझ्या प्रत्येक तुमचा इंटरव्ह्यू काढून बघा, माझी लढाई वैचारिक आहे.
वैयक्तिक नाहीच आहे. आणि तोपर्यंत पक्ष वेगळे झाले होते. त्यांचं म्हणणं होतं की परिवारात लढाई आणली, जर सुनेत्रा पवार नसत्या दुसरं कोणी असतं तर परिवार तुटला नसता, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला हे योग्य वाटतं का? कारण आता बघा ना, म्हणजे गेल्या वेळेस तुम्ही भाऊबीजेला तुमचे फोटो आले होते ओवाळताना, यावेळेस ते सगळे नाही आहेत फोटो. म्हणजे खरं का ते आलेच नाहीत, अजित पवार आलेच नाही भाऊबीजेला. बोलवलं बाकीचं अर्थातच माझ्या आईने फोन केला होता. माझ्या आईनी सगळ्यांना फोन करून, माझी आई दरवर्षी फोन करते तसं माझ्या आईनी फोन केला. भेट झाली तेव्हा माझ्या आईनी सांगितलं पण, कारण का आम्ही गेले होतो माझ्या काकींना भेटायला. मी नेहमीच जाते, त्याच्यात काही नाही. माझं कर्तव्य, मी गेलीच पाहिजे. माझ्या मोठ्या काकी आहेत त्या, मी काकींना जाऊन भेटून आले. मी दिवाळीचा नमस्कार करून आले. तुम्हाला असं वाटत नाही की ही पारिवारिक लढाई आहे? तुमच्या मते ही आता विचाराची, पॉलिटिकल, हो, एकदा इलेक्शनची आणि अशा आता त्यांनी जर अदृश्य शक्तीबरोबर मैत्री करायची ठरवली आणि अन्यायाच्या बाजूनी ते बोलणारच नसतील तर तो त्यांना न्याय वाटतोय. लोकांची घरं फोडा, पक्ष फोडा, लोकांवर अन्याय करा, लोकांना भीती दाखवा. त्याच्यामुळे ह्या भीतीच्या मागे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात, म्हणजे हे फक्त महाराष्ट्रात नाही घडलेलं, काश्मीर टू कन्याकुमारी, भीती, आईस, याच्यावरच तर जोर चाललाय ना त्यांचा. नवीन नवीन गोष्टी आता एक एक बाहेर. त्या दिवशी ते म्हणाले की केसाने गळा कापला सिंचन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये. आर पाटील गृहमंत्री होते, त्याच्यावर केसाने गळा कापला असं त्यांनी म्हटलं. कुठेतरी त्यांच्या मनात अशी एक भावना आहे की मला पहिल्यापासूनच माझ्या विरुद्ध वातावरण सुरू होतं. माझं ह्याच्याबद्दलचं मत पूर्णपणे वेगळं आहे तुमच्यापेक्षा, त्यांच्यापेक्षा. याचं कारण एक तर आर आबांना जाऊन 9 वर्ष झाली आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की गेलेल्या माणसाबरोबर कधीच बोलायचं नसतं. आणि त्या जेव्हा आपण त्यांच्या शेवटच्या दर्शनाला जातो तेव्हा प्रेम असेल, शत्रुता, जे काय असेल ती तिथेच संपवायची असते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मग इतके वर्ष का नाही बोलले ते? इतके वर्ष आम्ही एकच होतो ना, मग तेव्हा का नाही बोलले ते? हे कधी माईकवर जाऊन गेलेल्या माणसाबद्दल बोलायची ही कुठली संस्कृती? ते पण एका इमानदार माणसाबद्दल. आणि माझा एक प्रश्न आहे की इन्क्वायरी कुणामुळे लागली? देवेंद्र फडणवीसांमुळे इन्क्वायरी लागली. इन्क्वायरी मागितली कोणी? देवेंद्र फडणवीसांनी इन्क्वायरी मागितली. आर आबा होम मिनिस्टर होते, एवढं प्रेशर असताना ती इन्क्वायरी लागली. इन्क्वायरीवर सही केली, सरकार गेलं. फायनल इन्क्वायरीसाठी होम मिनिस्टरची सही नाही लागत, मुख्यमंत्र्याची लागते. पृथ्वीराज चव्हाण नाही, देवेंद्र फडणवीसांनी फायनल सही केलेली 14 मध्ये. येस. जरी आर पाटलांनी ती पहिली ऑर्डर केली असेल तर फायनल इन्क्वायरी ही मुख्यमंत्र्याच्या सहीशिवाय होत नाही. आणि ती सही देवेंद्र फडणवीसांनी केली. आणि त्याच्याहून आणखीन आश्चर्यजनक आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे, मला देवेंद्रजींबद्दल खूप आदर मनात होता, मला दुःख वाटलं आणि मला देवेंद्रजी से उम्मीद थी ज्यादा की देवेंद्रजी असं वागतील असं माझ्या ध्यानीमनी आलं नाही. पण देवेंद्रजींनी स्वतः अजित पवारांवर आरोप केले, स्वतः फायनल सही केली. आणि फायनल सही केल्यावर ती फाईल ऑन ओथ, कागद दाखवायचे नसतात असं जो माणूस विरोधी पक्षात आहे त्याला बोलवून घेतला आपल्या घरी, मंत्रालयातली फाईन घरी मागवली. जो आपल्या विरोधी पक्षात आहे, ज्याच्यावर आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याला घरी बोलून देवेंद्रजींनी फाईल दाखवली की ही साईन करा. हे मी म्हणत नाहीये, अजित पवारांचं भाषण आहे, सांगलीला तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे. ही नैतिकता आहे. इजंट इट शॉकिंग? केस व्हायला नको देवेंद्र फडणवीसवर. इज चीटेड द स्टेट. देवेंद्र फडणवीसांनी फसवलं या राज्याला, या देशाला, या संविधानाला. त्यांनी शपथ घेतली आहे, त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. मला विचाराल तर ही शुड रिझाईन ऑन दिस. ही चुकीची आहे. अरे राजकारणात सोडायला पाहिजे. फसवलंय आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी. त्यांना आधी शपथ घेतो आम्ही. मी सदानंद सोळेंना पण कागद दाखवू शकत नाही पार्लमेंटचे जोपर्यंत ते पब्लिक डोमेन होत नाही. यांनी काय बेसिसवर, ज्या माणसावर तुम्ही आरोप केला, 70,000 कोटी रुपयाचा आरोप मी नाही कधी केलेला देवेंद्र अजित पवारांवर किंवा कुणावर. मी आरोप करतच नाही यांच्यासारखे असले. आणि मग तो आरोप खरा होता का खोटा होता याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल. आणि जर खोटा असेल तर त्यांनी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे ना एनसीपीला, देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर माफी आणि बीजेपीने मागितली पाहिजे या आरोपांना. आणि जर खरं असले तर मग नैतिकता आणि आम्ही भ्रष्टाचारी आहोत असं त्यांनी कबूल केलं पाहिजे. कारण का त्याच काळामध्ये माझ्या 3 बहिणी रजनी इंदुलकर, विजया पाटील आणि नीता पाटील या तिघींवर रेड झाल्या.
5 दिवस रेड चालली. काय बेसिसवर यांनी रेड Income tax केलं? चा रेट झाला नाही. कशासाठी केल्या या रेड? एक नाही, 5 दिवस त्यांची नातवंड घरात होती, मुलं शाळेत गेली नाही, किंडर गार्डन, लहान लहान मुलं, एवढे पोलीसवाले, 3 माझ्या बहिणींचा काय संबंध यांच्या राजकारण, काय म्हणून यांनी रेड केली? याचं उत्तर कधीतरी भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल ना. मग यांच्या सोयीप्रमाणे सगळं चांगलं, मग आमच्याकडे रेड केल्या, आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, पूर्णपणे भ्रष्टाचाराची एक जाहिरात बघा. आता जे भ्रष्टाचाराबद्दल बोलतात का ते, कारण का भारतीय जनता पक्ष पूर्णपणे भ्रष्टाचारी झालेला आहे. हे मला वेदना होतात बोलताना, कारण का भारतीय जनता पक्षाला एक सुसंस्कृत पक्ष म्हणून मी जवळून पाहिलेलं आहे. ज्या अटलजींचा पक्ष होता, ज्या सुषमा स्वराजांना आम्ही गुरु मानतो, ज्या अरुण जेटलींचे माझे कौटुंबिक संबंध आजही आहेत, त्यांची भारतीय जनता पक्ष नाही. हा ज्या प्रकाश जावडेकरांच्या बरोबर आम्ही खूप अभिमानाने काम केलं, मग दादांना मिसगाईड केलं जातं याच्यामध्ये? त्याचं उत्तर त्यांना विचारायला नाही, मी कारण ज्या कसं करणार? पद्धतीने त्यांनी आरोप लावलाय, त्यांनी तर एकत्र काम केलंय आर पाटलांबरोबर. ते स्वतः उपमुख्यमंत्री असताना ते आर आपतील तर गेलेत. मी फोन करून वहिनींचा आबांच्या आईला आणि मुलांची माफी मागितली मी दादांच्या वतीने. अर्थातच हो. अहो वहिनी दादा नाही, आबा नाही आहेत आज. काही असतं तरी अजित पवार कधीतरी आम्ही एका घरात राहिलेलो आहेत, लहानाचे मोठे झालेलो आहोत. 9 वर्ष आबाला जाऊन झाली आहेत. 9 वर्षानंतर तुम्ही गेलेल्या माणसाबद्दल असं बोलता? हे कुठल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात किंवा भारताच्या कुठल्या संस्कृतीला पटण्यासारखं आहे मला सांगा ना. आणि मी तुम्हाला सांगते, ह्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा इमानदार राजकारण्यांचा इतिहास लिहिला जाईल, त्याच्यात आर पाटलांचं नाव अभिमानाने लिहिलं जाईल. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना आणायचंच कशाला याच्यात? त्यांना काही रोलच नाही याच्यात, कारण का आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीस म्हणतात आर पाटलांनी हे लावलं. असा देवेंद्रजी का नाही विचार करत की आबाला असं वाटलं असेल की ह्याच्यात भ्रष्टाचार नाहीच आहे, होऊन जाऊ दे इन्क्वायरी, दूध का दूध, पाणी और पाणी, असं का नाही विचार करत? कारण का आर पाटील स्वतः इमानदारच होते. त्यांना कधी मनातच आलं नसेल, त्यांना माहितीच असेल देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत, केली असेल सही त्यांनी. मग देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं खोटं होतं, मग त्यांनी काय इन्क्वायरी लावली? आणि मग त्या ज्या अजित पवारच्या विरोधात तुम्ही इन्क्वायरी लावता त्यालाच तुम्ही पक्षात घेऊन शपथ घेता. वा, हे देवेंद्रजींचं कौतुक केलं पाहिजे. इज रिअली अन ऑलराऊंडर. ते म्हणतात ते काहीच करत नाहीत. दुसऱ्या बाजूला तुमची सुप्रीम कोर्टातली लढाई अजूनही तशीच पेंडिंग आहे. आणि आता तर चंद्रचूड आता रिटायर होतात, 8 तारीख शेवट. अरे पण दुसरा येईल ना माणूस तिकडे, असं थोडी असतं. पण वेळ निघून गेली ना, विधानसभा संपली, सगळं झालं. त्या डिस्क्वालिफिकेशनला आता टेक्निकली नाही, डिस्क्वालिफिकेशन नसलं तरी त्या डिस्क्वालिफिकेशनच्या आधारावरती इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला की कोणाकडे आमदार जास्त, त्याच्या आधारावरती निर्णय झाला की चिन्ह कोणा. आता त्या सगळ्या गोष्टी बदलून गेल्या ना. तुम्ही यू कॅनॉट गो बॅक इन द हिस्ट्री. तुम्ही परत इतिहासात मागे जाऊ शकत नाही. इतिहासाचा हा विषय इतिहासाचा नाहीच आहे. कारण तुम्ही संविधान बचाव म्हणताय, त्याच्यामध्ये हे पण आहे का मग? अर्थातच आहे. सुप्रीम कोर्टाने डिले केलं असं तुम्हाला वाटतं? मी सुप्रीम कोर्टाला याच्यात आणणार नाही. मी हे सगळं अदृश्य शक्तीचं कट कारस्थान आहे जे त्यांनी आमच्यावर केलेलं आहे. नाही, पण तरी सुद्धा आपण बघतोय ना की या गोष्टीवरनं खूप टीका झाली की चंद्रचूडांच्या घरी पंतप्रधान मोदी जातात त्या गणपतीच्या निमित्ताने जातात, आरतीसाठी जातात. त्याच्यानंतर चंद्रचूडांनी स्वतःच राहुल नार्वेकरांना सांगितलं होतं की नाही, तुम्हाला महिनाभरात हे घ्यावं लागेल कारण विधानसभेच्या निवडणूक आहेत. पण जेव्हा त्यांच्याकडे त्या केसेस गेल्या, तुमच्या वकिलांनी अनेकदा मेन्शन करायचा प्रयत्न केला. ते म्हणाले की तुम्ही मला घाई करू नका त्याच्या बाबतीत वगैरे. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? तुम्ही एक पार्लमेंटेरियन आहात, पार्लमेंटमध्ये तुम्ही हे मुद्दे उचललेत, संविधानाच्या गोष्टी तुम्ही करताय, तर तुम्ही या गोष्टींकडे कसं बघता? एक तरी केस कोरिलेशन आहे का याच्यामध्ये? का हे आपण बघितलं पाहिजे की नाही असं होऊ शकतो सुप्रीम कोर्टात? एकतर मी ज्या संस्कारात वाढले त्याच्यात कोर्टाबद्दल काही बोलणं हे माझ्या चौकटीत बसत नाही. त्याच्यामुळे मी कोर्टाच्या बद्दल काहीच बोलणार नाही, कारण का माझ्यासाठी माननीय सुप्रीम कोर्ट आहे ते, किंवा कुठलंही कोर्ट. त्या पदाचा, त्या व्यवस्थेचा आपण नेहमीच मान सन्मान केला पाहिजे. एक. दुसरं, माझ्यासाठी लढाई संपलेली नाही. याचं कारण असं की जरी हा मुद्दा संपला असला तरी चिन्हाचं आणि पक्षाचं राहतच. कोर्टात परवा कोणीतरी म्हणलं की आता तुम्हाला चांगलं चिन्ह मिळालंय, रिझल्ट चांगला. हा रिझल्टचा विषयच नाहीये. सगळं यश आणि अपयशातच नाही मोजलं जातं. नैतिकता आहे की नाही, आज आमच्यावर घात केलाय, उद्या दुसऱ्या कुणावर तरी करतील. ही लढाई जर सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे नाही लढले तर काश्मीर टू कन्याकुमारी अदृश्य शक्ती आणखी अशा गोष्टी करेल.
लढाई सोडणार नाही आम्ही. चिन्ह मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, पण लढाई जारी राहील. आणि जोपर्यंत ती मी लॉजिकल एंडवर नेत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार. विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा तुमची कोर्टामध्ये हो, चिन्ह आणि अहो, कारण का हा पक्ष आणि इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर, अहो पक्ष आणि चिन्ह हा शरद पवारांचाच आहे आणि उद्धवजींचाच आहे. याचं कारण असं की हा पक्ष कोणी स्थापन केला? बाळासाहेब ठाकरेंनी. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे हा निर्णय त्यांनी घेतला होता. याचा अर्थ हाच होतो की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धवजींचं आहे. शरद पवारांनी स्वतः पक्ष काढला कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे. आजही तो पक्ष त्यांचाच आहे, तो दुसऱ्यांनी नेलेला आहे. उदाहरण तुम्हाला सांगते, त्यांनी 2 तारखेला शपथ घेतली. 30 तारखेला त्यांनी ऑन पेपर दाखवलंय की 30 तारखेला त्यांनी शरद पवारांना 30 जूनला काढला. माझ्या वाढदिवसाला दिलेला गिफ्ट आहे मला, माझा वाढदिवस आहे 30 जूनला. तर त्यांनी आदरणीय पवार साहेबांना पक्षातून काढून टाकलंय. हा निर्णय 30 जूनला केला. मला प्रश्न विचारायचा, ही मीटिंग झाली कुठे? जर 30 जूनला शरद पवारांना काढून टाकलं, ही बातमी 1 ओळीच तरी कुठेतरी आली असती. समजा तुम्हाला महत्वाची वाटली नसेल, एखाद्या छोटू डिजिटल नवीन युवाला तरी ती महत्वाची वाटली असती. आणि शरद पवार इतकेही लहान नेते नाही आहेत ह्या देशाच्या राजकारणात की ती नॅशनल न्यूज तर झालीच असती. मग जर 30 तारखेला यांनी शरद पवारांना काढलं तर ती ब्रेकिंग न्यूज झाली का नाही? मग 30 जूनली मीटिंग झाली कुठे? त्याचे फोटो कुठे? त्याचा रेकॉर्ड कुठे? आम्हाला कळवलंच नाही त्यांनी. आम्हाला अहो, तुम्हाला कळवलं नसेल तर कुणाला तरी कळलं असेल ना तिथल्या. तिथे जर एवढे 40 आमदार, जेव्हा इथे तुमच्याकडे कोणी कोणाकडे चहाला गेलं तरी तुम्हाला कळतं. मग 40 आमदार एवढा मोठा निर्णय जेव्हा 30 जूनला घेतात आणि ते 40 आमदार तिथे होते का त्या लोकेशनवर? सोशल मीडियावर दिसते. मग झूमनी जॉईन झाले का? मग झूमचा तो फोटो आहे का त्यांच्याकडे? मग ही 30 जूनची मीटिंग किती वाजता झाली, कुठे झाली? तुम्ही शरद पवारांना काढून टाकलं, काय बेसिसवर काढून टाकलं? 1 महिना आधी त्याच शरद पवारांच्याकडे तुम्ही अश्रू सगळे करत होता की तुमच्याशिवाय पक्ष चालत नाही. असं काय क्रांती घडली 1 महिन्यामध्ये की तुम्ही 1 महिन्यानंतर शरद पवारांना काढून टाकलं? अदृश्य शक्तीने काय तुम्हाला कानमंत्र दिलं? याची उत्तरं कधी ना कधी त्यांना द्यावी लागतील. आणि हा घात आमच्यावर झालाय, तो दुसऱ्यावर होऊ नये म्हणून ही लढाई. शेवटी पुन्हा एकदा लोकसभेसारखं चित्र दिसेल आपल्याला. माझा विश्वास आहे की महाराष्ट्रात एक असर्टिव्ह मतदान लोक करतील एका बाजूने. मला नाही वाटत जेवढा विस्कळीतपणा तो सगळ्यांना वाटतोय, म्हणजे चर्चेतून येतोय तसा होईल. कारण का लोक ह्या राज्यातली फार हुशार आहेत. म्हणजे मला आधी वाटायचं, मी प्रचार करत होते तेव्हा मी अमोलदादाला सांगितलं, अमोलदादा त्या भागात जा, ते चिन्ह पोचलं नाही. मी केलं ना मतदान लोकांनी. म्हणजे मला आणि अमोलदादांना, आणि आमची चिन्ह खालीवरच होती. ते जर कन्फ्युजन होऊ शकत नव्हतं, याचा अर्थ लोक ह्या राज्यातले किती, या देशातलेच लोक किती हुशार आहेत याचं उदाहरण आहे. सुप्रियाताई, खूप धन्यवाद. तुम्ही मुंबई तकशी बोललात त्याच्याबद्दल. आणि तुम्ही मानत असाल नसाल, पण यावेळची लढाई थोडी इंटरेस्टिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कुठल्या बाजूला जाणार आहे हे लढाई ठरवणार. ते कुठल्या दिशेला घेऊन जायचं हे शेवटी लोकांवरती आहे. पण बघूया कशा पद्धतीने यावेळचं मतदान होतं. आणि सुप्रियाताईंबरोबर आपल्याला कदाचित 23 तारखेनंतर पुन्हा संपर्क करावा लागणार आहे. कारण फक्त 23ला रिझल्ट येऊन लढाई संपणार नाही आहे. अनेक जण म्हणतात रिअलाइनमेंट वगैरे होईल. तुम्हाला वाटत नाही रिअलाइनमेंट? परत काही नवीन इकडे तिकडे 19 नंतर आम्ही तर काही प्रेडिक्ट करत नाही कुठल्याही पद्धतीने. कशाला प्रिडिक्टिंग? जे जे व्हावे ते पाहावे. त्याच्यामुळे गो विथ द फ्लो. ठीक आहे, लेट्स गो विथ द फ्लो. बघूया कशा पद्धतीने महाराष्ट्र जातो. आणि त्यामुळे सुप्रियाताईंबरोबर आपल्याला 23 तारखेनंतर चर्चा करावीच लागेल. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. आणि मुंबई तकचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमची अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.